मराठा आंदोलन हाताबाहेर गेलं। सुनावणीवेळी हायकोर्टाने या शब्दात ताशेरे ओढलेत। मुंबईत जिथे रस्ते अडवण्यात आले तिथून आंदोलकांना हटवा असंही न्यायालयानं म्हटलंय। आज दुपारी 4 वाजेपर्यंत कारवाई पूर्ण करा, हायकोर्टाने सरकारला निर्देश दिलेत। आझाद मैदान व्यतिरिक्त कुठेही आंदोलन नको असंही हायकोर्टाने म्हटलंय। मराठा आंदोलकांच्या गाड्या मुंबईच्या वेशीवरच अडवा असंही न्यायालयानं म्हटलंय। तर मुंबईत आणखी मराठा आंदोलक येणार नाहीत याची काळजी घ्या असं न्यायालयानं म्हटलंय। सर्व पूर्ववत करण्यासाठी आंदोलकांना 2 दिवसांची मुदत असल्याचं न्यायालयानं म्हटलंय। तर सरकार आंदोलकांना हटवू शकत नाही, कोर्टानं निर्देश द्यावेत असं महाधिवक्त्यांचं म्हणणं आहे। हायकोर्टानं आंदोलन थांबवण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी महाधिवक्त्यांनी केलेली आहे। तर आज दुपारी 3 वाजता पुन्हा सुनावणी घेऊ आणि काय ते ठरवू असं न्यायालयानं म्हटलं। न्यायालयाने नेमकं काय म्हटलंय तर आंदोलन हाताबाहेर गेलंय। हायकोर्टानं हे मोठं निरीक्षण नोंदवलंय। दक्षिण मुंबई परिसरातून आंदोलकांना हटवण्याचे आदेश देण्यात आलेत। मुंबईत जिथे रस्ते अडवण्यात आले तिथून आंदोलकांना हटवा। आज दुपारी 4 वाजेपर्यंत, उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत असं काल म्हटलं होतं, म्हणजे आज दुपारी 4 वाजेपर्यंत आझाद मैदानात सोडून आंदोलकांनी इतरत्र वावरू नये। मराठा आंदोलकांच्या गाड्या मुंबईच्या वेशीवर चढवा। सरकारने 26 ऑगस्टच्या आदेशाचं काटेकोर पालन करावं। हायकोर्ट आंदोलनाच्या विरोधात नाही, मात्र नियमांचं पालन करा। कोर्टात सरकारनं काही युक्तिवाद केलेला आहे तर हायकोर्टानं आंदोलन थांबवण्याचे निर्देश द्यावेत, आम्ही कारवाई करू। सरकार आंदोलकांना हटवू शकत नाही, कोर्टानं तसे निर्देश द्यावेत। शनिवार आणि रविवारच्या जरांगेंच्या आंदोलनाला परवानगी दिली नव्हती। जरांगेंना पोलिसांनी नोटीस दिली पण त्यांनी स्वीकारली नाही। जरांगे पाटील आणि वीरेंद्र पवारांना नियमांचं उल्लंघन झाल्याची नोटीस दिली। 5000 लोकांना परवानगी होती पण हजारो आंदोलक आले। आंदोलक गाड्या अडवतायत, रस्ते अडवतायत। आंदोलकांनी घालून दिलेल्या अनेक अटी शर्तींचा भंग केला। मराठा आंदोलकांमुळे दक्षिण मुंबई परिसरात नागरिकांना त्रास झाला। आंदोलक प्लॅन करून गणेशोत्सवात मुंबईत आले असंही महाधिवक्त्यांनी म्हटलं।